त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे तसं आहे, आम्ही जो मॅनिफेस्टो मध्ये जे 5-6 पॉईंट इम्पॉर्टंट काढले त्याच्यामध्ये आम्ही पहिला ड्रेनेज घेतलाय, दुसरा रस्त्याचा घेतलाय, तिसरा आम्हाला तिकडं स्ट्रीट लाईट पाहिजे जे सोलारवर चालतील. कारण का जेव्हा काळोख होतो लाईट जाते तेव्हा अंधारात आम्हाला सगळ्यांना राहायला लागते. लोकांच्या इकडं तिकडं बस्ती यायची, त्यामुळे त्या भागात स्ट्रीट लाईटची इम्पॉर्टन्स आहे. मला वाटतं शहरातला लाईट गेल्यानंतर सर्वात आधी लाईट मग त्यानंतर त्यामुळे ती समस्या आम्हाला फेस करायला लागते. दुसरा त्याच्यामध्ये आम्ही काय केलंय की सीसीटीव्ही पाहिजे. इन्सिडेंट होत आहे, चोरी होते, कोण आत्महत्या करतोय, कोण काय करतोय, त्याच्यासाठी सीसीटीव्ही हे कव्हरेजसाठी महत्वाचा आता मुद्दा आहे, हे पण घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये अजून आम्ही ऍडिशनल काय करतो की पाणी पुरवठा सुरळीत कसा होतो डोर टू डोर. आता कसं आता 4 माळ्यावरती जेव्हा पाणी सुटतो तर त्या पाण्यामध्ये काय होते की कुठल्या कुठल्या मजल्यावर पाणी चढत नाही. म्हणून आम्ही काय करतो प्रत्येक घराला गेला पाहिजे नल टू नल. जर डोर टू डोर दिलाय ना आपण नल कनेक्शन, तर भविष्यात रेव्हेन्यू पण आपला नगरपालिकेला जमा होईल आणि लोकांना पण त्याचा फायदा होईल. आणि त्याच्यामध्ये अजून आम्ही ऍडिशनल काय घेतो की इंडोर गेमसाठी आमच्या पोरांना प्लेग्राऊंड तिथं पाहिजे. म्हणजे इंडोर गेम्स झाले पाहिजे, स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज झाली पाहिजे, जेणेकरून लोकांचं वळण स्पोर्ट जवळ होईल आणि बाकी दुसरे कुठल्या भागात जाणार. ह्या सगळ्या समस्या आहेत. एज्युकेशन माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो की लोकांना एज्युकेशन कसं होईल. असं तुम्ही पण नगरपालिका क्षेत्रामध्ये राहता, नगरपालिका क्षेत्रामध्ये एक कॉमन पॉईंट सगळ्यांच्या लक्षात कुणाच्या येते कुणाच्या नाही ते मला नाही माहिती, पण घरपट्टीवरती शिक्षण आकार म्हणून आपल्याकडे पैसे वसूल केले जातात. त्याचा वापर काय होतो मला अजून नाही. एज्युकेशन माध्यमातून लोकांच्याकडे पैसे नसल्यामुळे कितीतरी असे स्टुडंट आहेत, कितीतरी असे घर आहेत ते वंचित आहेत अभ्यासापासून. त्यांना काही ना काही पर्याय काढायला लागते. कुणाकुणाचे स्कूल ड्रॉप होत आहेत, कॉलेज ड्रॉप होत आहेत, कारण पैसे भरायला नाही. हे सगळ्या समस्या पुढे येत आहेत आणि पुढेही येणार आहेत. मग त्याचं निवारण कसं केलं जाईल हे आमचे 100% प्रयत्न आहे.